आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत ठीक होतं, पण तुम्हाला माहिती आहे का, जपान तर आता आर्टिफिशियल ब्लड तयार करत आहे. टेक्नॉलॉजी, लाईफस्टाईल आणि काहीतरी नवीन म्हटलं की लोकांना जपानचं नाव समोर येतं. यात आश्चर्य वाटायला नको. जपानी शास्त्रज्ञांच्या एका पथकानं एक नवीन प्रकारचं कृत्रिम रक्त विकसित केलंय, जे कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णांमध्ये सुरक्षितपणे वापरलं जाऊ शकतं. हा शोध आपत्कालीन परिस्थितीत, युद्धभूमीवरील औषधं आणि योग्य वैद्यकीय सुविधा नसलेल्या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचं काम करू शकतो. हे नवीन कृत्रिम रक्त लॅबमध्ये विकसित केलेल्या रेड ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स वापरून बनवलं गेलं आहे, जे एका सिंथेटिक बबलमध्ये गुंडाळलेलं आहे. आणि हे सिंथेटिक बबल या आर्टिफिशियल रक्ताला खऱ्या रक्तासारखंच काम करण्यास मदत करतं, जसं की ऑक्सिजन वाहून नेणं आणि जखमा गोठण्यास मदत करणं. सर्वात मोठा फायदा म्हणजे ते रूम टेम्परेचरमध्येच 1 वर्षापेक्षा जास्त काळ साठवता येतं. आणि आपलं जे नॅचरल रक्त आहे त्याला सहसा कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असते आणि त्याचं लाईफ स्पॅन सुद्धा कमी असतं. याचा अर्थ रुग्णालय, रुग्णवाहिका आणि फील्ड क्लिनिक रक्तगट जोडण्याची किंवा रेफ्रिजिरेटरची चिंता न करता हे कृत्रिम रक्त आपण कॅरी करू शकतो. त्यामुळे कार अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध क्षेत्रात जिथं रक्ताची गरज असेल तिथं हे रक्त मदतीला जाऊ शकतं. आणि खरं तर जपानमधली लोकसंख्या फार कमी आहे, त्यामुळे त्यांना या रक्ताची खरी गरज आहे. सध्या ॲनिमल्सवरती याचं ट्रायल झालेलं आहे आणि ह्युमन्सवरती याचं ट्रायल झाल्यानंतर 2030 पर्यंत हे रक्त बाजारात येईल आणि अनेकांचे जीव वाचवेल, असं जापनीज सायंटिस्ट सांगत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.